नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी जे काही तो काढ्याची बॉटल आहे तर ती घेण्यासाठी ऐश्वर्याच्या सांगण्यावरून नाना आणि सुमित्रा यांच्या रूममध्ये येते आणि ती बॉटल तिला चोरायची असते. अगदी चोर पावलाने ती त्या रूममध्ये घुसते. परंतु आता मात्र जानकीला हे सर्व माहिती असतं. जानकीने मुद्दाम हा प्लॅन केलेला असतो. तेव्हा आता जानकी तेथे येते आणि लगेच लाईट ऑन करते. लाईट ऑन केल्यानंतर मात्र आजी इतकी घाबरते तर आजीच्या हातातील ती बॉटल आहे तर ती खाली पडते आणि आजी टणकनी अशी उडी मारून घाबरते. तेव्हा मात्र आता आई आणि नाना हे दोघे उठतात आणि समोर पाहतात तर काय आई. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई काय ग, तू असं चोरासारखं आमच्या रूममध्ये काय करतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की बघितलंस का आई, नानांना बरं वाटावं म्हणून कोण कोण आणि काय काय प्रयत्न करते. तर आजी तर आता खाली मान घालून पाहत असते. तेव्हा आता आजी खूप घाबरते आणि नानांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मात्र आता आजी सुमित्राला जे काही म्हणलेले असते की सक्क ते सक्क आणि परक ते परक, परक्याला तू जवळ करू नकोस. आणि सुमित्राला म्हणलेले असते की तू तिला वहिनी वहिनी करू. तिच्या मागे पुढे जे काही नाचत होता त्या जानकीने मात्र तुझ्या वडिलांना जिन्यावरून ढकलून दिलं आणि त्यांच्या खोलीमध्ये साप सुद्धा सोडला. आणि एके वेळेस म्हणलेली असते की हे बघ सुमित्रा, बघितलंस ना, जानकीचं पाऊल या घरामध्ये पडताच या घरामध्ये वादावाद आणि भांडण सुरू झाली. अगं तू तर ऐश्वर्याची बाजू घ्यायला हवी, तिची साथ द्यायला हवी आणि तिच्या यशामध्ये तू आनंद मानायला हवा, असं स्पर्धेच्या वेळी सुद्धा आजी म्हणलेले असते. हे सर्व काही आता सुमित्राला आठवतं आणि ती आजीकडे रागाने पाहते. तेव्हा मात्र आता आजी तर खूप असे घाबरलेली असते. सुमित्रा रागाने विचारते की आई अगं तू येथे काय करते. तेव्हा मात्र आता आजीच्या तोंडातून शब्द सुद्धा निघत नसतो. अगदी भामट्यासारखी अवस्था आजीची होते. सुमित्रा विचारते की आई अगं तुझ्या हातामध्ये ही काढ्याची बॉटल कशी, म्हणजे काय याचा अर्थ. तेव्हा आता आजी नाही मी तर मग असं करायला सुरुवात करते. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. जानकी म्हणते की आजी अहो आम्हाला माहिती होतं की तुम्ही येथे येणार म्हणून आणि खरं तर तुम्ही येथे यावं यासाठी आम्ही हा प्लॅन केला होता. आई आणि नानांना याची कल्पना मी अगोदरच दिली होती, म्हणून हॉलमध्ये असताना मी मुद्दाम तुम्हाला आयुर्वेदिक काढ्याची बॉटल दाखवली. तेव्हा आता आजी तर इतकी घाबरते आणि टन 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 असं थरकाप झाल्यासारखं उड्या मारायला सुरुवात करते. आणि तिला मात्र आता जानकी जे काही हॉलमध्ये असताना बोललेले आहे तर ते सर्व क्षण आठवत. आयुर्वेदिक काढा आहे तर हा जर काढा रानांनी रोज घेतला तर नाना बोलायला सुद्धा लागतील. आणि हे सर्व काही आता जानकी आजीला सांगते आणि आजी हे बघा त्या बॉटलमध्ये आयुर्वेदिक काढा वगैरे काही नव्हतं. आजी तर आता धक्का बसल्यासारखं डायरेक्ट बेडवर बसते. आजी त्यात साधं रंगीत पाणी होतं. सुमित्रा डोक्याला हात लावते, म्हणजे आजी सुद्धा यात सामील आहे. तर ऐश्वर्याची साथ द्यायला हे आता नाना आणि सुमित्रा या सगळ्यांच्या समोर येतं. आजीची तर बोलती पूर्णपणे जानकी बंद करते. जानकी म्हणते की आजी तुम्हाला रंगे हात पकडण्यासाठी आम्ही हा सर्व प्लॅन केला होता. तेव्हा आता सुमित्रा रागाने आईला विचारते की आई अगं का केलंस तू हे सर्व, आणि ही बॉटल तू चोरून सिद्ध केलं की तुला हे बरे व्हायला नकोस म्हणजे नाना. तेव्हा आता आजीच्या पायाखालची जमीन सरकते. आजी नाही नाही नको नको असं करायला सुरुवात कर. सुमित्रा म्हणते की नाही आई तू असं वागूच कसं शकते. अगं माझा खरंच विश्वास नाही बसत की तू ही सर्व वागू शकते. तेव्हा आता आजीच्या डोळ्यात पाणी येतं. आजी म्हणते की सुमित्रे अगं असं बोलू नकोस. आणि जेव्हा जानकीकडे पाहते आणि जानकीला म्हणते की अगं मला हे करायचं नव्हतं, अगं पण मला करायला भाग पाडलं. तेव्हा आता ते ऐकल्यानंतर सुमित्रा आणि जानकी या दोघींना आता महत्वाचा जो क्ल्यू आहे त्यापर्यंत त्या पोहोचतात. कारण आता आजी तर सर्व काही सांगायला सुरुवात करते. जानकी लगेच आता आजींना विचारते की आजी अहो तुम्हाला हे सर्व करण्यासाठी कोणी भाग पाडलं, हेच आम्हाला माहिती करून घ्यायचे, जाणून करून घ्यायचे. तर आता आजी म्हणते की हा. तर सुमित्रा म्हणते की सांग ना आई तुला हे सर्व करण्यासाठी कोणी भाग पाडलं ते. जानकी सुद्धा म्हणते की आजी सांगा की तुम्हाला हे सर्व करण्यासाठी कोणी सांगितले होते. परंतु आजी आता अगदी भामट्यासारखं पाहत असते. तिच्या तोंडातून काही ऐश्वर्या हा शब्द निघत नसतो. जानकी म्हणते की आजी आता तरी बोला. परंतु आता मात्र आजी बोलून जाते की ऐश्वर्या. तेव्हा मात्र आता सुमित्रा आणि नाना या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. नानांना तर माहितीच असतं की मला जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे आणि आता मात्र आजीने सर्व काही कबूल केलेलं असतं.
त्यानंतर आता सारंग हा ऐश्वर्यासाठी तो ऑनलाईन मागवलेला पिझ्झा घेऊन येतो आणि ऐश्वर्या घ्या हा पिझ्झा, परंतु ऐश्वर्याचं लक्ष कुठे बाहेरच असतं. सारखी ती आजी केव्हा येते याची वाट पाहत असते. सारंग तिला म्हणतो की तुमच्या आवडीचा हा पिझ्झा, परंतु तिचं सारंगकडे काही लक्ष नसतं. तो आता ऐश्वर्याला म्हणत असतो की तुमच्या आवडीचा, आणि त्याला ते पुढचं नाव काही म्हणता येत नाही. तर ऐश्वर्या रागाने म्हणते, काय हो तुम्हाला इतकी सर्व माहिती घेऊन काय करायचं हो? काही तुम्हाला पिझ्झा विकायचा का पिझ्झावाले सारखी टोपी घालून? नाही ना, मग जरा शांतच राहा. अहो एकतर मला खूप टेन्शन आलेलं आहे, केव्हाची मी आजी येण्याची वाट पाहते, त्या अजून सुद्धा आलेल्या नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की तू आजीची वाट पाहते कशाला, आणि तुम्ही त्यांना कुठे पाठवले का आजीला? तेव्हा आता ऐश्वर्या रागाने सारंगला म्हणते की तुम्ही तोपर्यंत पिझ्झा का? तरी सुद्धा सारंग परत म्हणतो की ऐश्वर्या, तर रागाने लगेच आता ऐश्वर्या तो पिझ्झा आहे तो आपल्या जवळ घेते आणि रागाने त्यातील एक तुकडा काढून सारंगला भरवते. अगदी रागाने जबरदस्तीनं खा खा आणि तुम्ही खा, तुम्ही जर खाल्ले तर माझं सुद्धा पोट भरेल, म्हणून ती आता सारंगवर सर्व काही राग काढते. कारण तिचं सगळं काही लक्ष ती आजी केव्हा येते याकडे असतं. आजीने मात्र तिकडे आता ऐश्वर्याचे 12 वाजवलेले असतात. अरे देवा, ह्या आजी तर कुठे राहिला? एक साध्या काढ्याची बॉटल मी त्यांना चोरायला सांगितली होती, मग त्यांनी तर काही घोळ तर घालून ठेवला नसेल ना, म्हणून ऐश्वर्याला आणखीन टेन्शन येते. तेव्हा मात्र इकडे आजी आता कबूल करते की हे सर्व काही केले ना, आणि हा घोळ घातला तो ऐश्वर्याच्या सांगण्यावरून घातला. तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की ऐश्वर्याने तुला हे करण्यासाठी सांगितले आणि तू लगेच केलं. अगं तू स्वतःचं डोकं गहाण ठेवले का? आणि या अगोदर सुद्धा तू ऐश्वर्याचं ऐक बरीच कारस्थान केलेली सुद्धा असणार. तेव्हा आता आजी म्हणते की नाही नाही, अगं सुमित्रा तुझा काहीतरी गैरसमज होतो. हे सगळं काही केलं ना ते तुझ्या भल्यासाठी केलं सुमित्रा, मला माफ कर. म्हणून आजीचे डोळे आता खूप पश्चातापाने लाल होतात, डोळ्यामध्ये पाणी येत असतं. तेव्हा नानांना सुद्धा आता खूप असा राग येतो. तेव्हा आजी म्हणते की अगं तुझ्या मुलांच्या भवितव्यासाठी हे सर्व मी केलं. तेव्हा आता जानकीला हे ऐकून मोठा धक्का बसतो. जानकी आजींना विचारते की तुझ्या मुलांच्या भवितव्यासाठी म्हणजे आजी नेमकं त्याचा अर्थ काय होतो? मग आजी त्यात ऋषिकेश नाही येत का हो? तेव्हा आता आजी थोडीशी घाबरतच म्हणते की पण ऋषिकेश हिचा मुलगा नाही ना. तेव्हा आता नानांना हे आजीचा खूप असा राग येत असतो, परंतु आता जानकीला खूप असं वाईट वाटतं आणि सुमित्राला सुद्धा आजीचा राग येतो. जानकी म्हणते की आजी काय बोलता, परंतु त्या अगोदरच मात्र सुमित्रा ही आईवर ओरडते की आई आई पुरे कर आता, ऋषिकेश माझाच मुलगा आहे आणि तो कायम माझा राहील असा शब्द मी पार्वतीला दिला होता आणि तुला तर माहितीच आहे की माझा शब्द मी कायम पाळत आले. आई तू असं कसं बोलू शकते? तेव्हा जानकीचे सुद्धा डोळे भरून येतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ आई, जर तू पुन्हा असं म्हणाली तर मी तुला कधीही आई म्हणून असा हाक नाही मारणार. तुझा आणि माझा संबंध कायम हा तुटलेला असेल. त्यामुळे आता मी एक निर्णय घेतलेला आहे की आई आपल्या घरामध्ये नाही राहणार. आता आई नाही राहणार असं म्हटल्यानंतर आता आजीच्या तर आणखीन जबर शॉक बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते. सुमित्रा ही काय बोलते? परंतु जानकीला मात्र आता आजीची दया येते. ती आईंना म्हणते की प्लीज असं आई तुम्ही करू नका, असा निर्णय घेऊ नका. तेव्हा आजी म्हणते की अगं कुठे मी जाऊ, सांग ना मला सुमित्रा प्लीज, तू असं करू नकोस ग. म्हणून आजीचे डोळे भरून येतात आणि सुमित्राला सुद्धा इतकं वाईट वाटत असतं, कारण आपल्या स्वतःची आई आपल्या सगळं अशा पद्धतीने वागू शकते, आपल्या पाठीत ती खंजीर खुपसू शकते. आज मात्र तिला आईची ही किंमत कळलेली असते, म्हणजे आई कशी आहे ते, किती भेदभाव करते आपल्या मुलामध्ये. म्हणून सुमित्राला खूप असं वाईट वाटतं. परंतु आजी मात्र सुमित्राला आता पुन्हा कुंडाळून घेण्याचा प्रयत्न करते की सुमित्रा अगं तुझ्याशिवाय कोण आहे बरं मला? तेव्हा आता सुमित्रा तर रागाने म्हणते की जा त्या कोकणातील घरामध्ये जाऊन राहा आणि जी काही कट कारस्थान करायचे आहेत ना तेथे जाऊन कर. परंतु आई यापुढे मात्र मी तुला हात जोडते, माझ्या घरामध्ये आणखीन महाभारत नकोय. तेव्हा आता आजी रडतच सुमित्रा समोर हात जोडते की सुमित्रा मी चुकले, मला क्षमा कर, मला क्षमा कर असे म्हणून हात जोडून माफी मागते. तेव्हा सुमित्रा सुद्धा काही कमी नसते. सुमित्रा म्हणते की काय ग, माझी कशाला माफी मागते? आणि जर तुला माफी मागायचीच असेल तर तू जानकी आणि ऋषिकेश या दोघांची माग. अगं तू तर माझे कान भरत राहिले आणि मी माझ्या रामासारख्या मुलाला तिकडे वनवासासाठी पाठवलं, माझ्या ऋषिकेशला मी तुझं ऐकायला नको होतं. तेव्हा नानांना सुद्धा आजीचा खूप राग येत असतो. सुमित्रा जानकीकडे बोट दाखवत म्हणते की अगं तुझ्यामुळे मी माझ्या जानकीला पोरकं केलं आणि जर तुला माफी मागायची असेल तर तू त्यांची माग. तेव्हा आता आजी रडतच म्हणते की हो हो. तेव्हा जानकी सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसत असते, कारण तिला सुद्धा खूप आता वाईट वाटलेलं असतं. आजी आता जानकी समोर हात जोडते
आणि म्हणते की जानकी मला माफ कर। आजी पुढे येते की जानकी मला क्षमा कर, जानकी क्षमा कर। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आजी, आजी तुम्ही प्लीज माझ्या समोर असे हात जोडू नका, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात। मी तुम्हाला खरंच सांगते की तुमचे डोळे उघडावे, सत्य काय आहे हे तुम्हाला कळावं, यासाठी आम्ही हा प्लॅन केला होता। असे तुम्ही आमच्या समोर हात जोडावे म्हणून नाही आम्ही हे सर्व केले होते। आजी मला हे सर्व सुद्धा माहिती आहे की तुमचं सारंग भाऊजीवर खूप प्रेम आहे आणि सारंग भाऊजींच्या प्रेमापोटीच ऐश्वर्याचं सगळं काही तुम्ही ऐकलं। परंतु आजी एक गोष्ट लक्षात ठेवा की ऐश्वर्या कायम विश्वासघातकी आहे, ती कधीही कुणाची नाही, त्यामुळे तुम्ही त्या ऐश्वर्यासारख्या खोटारड्या मुलीची साथ देऊ नका। आजी अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, आता तरी तुम्ही तुमची माणसं ओळखा। आणि अगदी मोठ्या मनाने जानकी आजी समोर हात धरते आणि आजी आता तरी आमची साथ देताल ना असं म्हणते। तेव्हा मात्र आजी डोळे भरत आधी जानकीच्या हातामध्ये हात देते आणि स्वतःचा गुन्हा कबूल करते। तेव्हा जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आजीला म्हणते की आजी चला माझ्या सोबत। तेव्हा आता आजी हो हो करत असते, जसे जानकी सांगेल तसं आता आजी ऐकायला तयार होते। तेव्हा आता जानकी सुमित्राला म्हणते की आई आम्ही आलोच आणि आजीला म्हणते की चला आजी। तेव्हा आता आजी तर अगदी नम्रपणे होते आणि जानकी सोबत आता अगदी नम्रपणे ती रूम मध्ये यायला निघते इकडे ऐश्वर्याकडे। ऐश्वर्या तर अगदी दरवाजाकडे टकलावून बघत असते आजी काय येत नाही म्हणून। तेव्हा मात्र आता सारंगने तोपर्यंत पिझ्झा तर खाऊन टाकलेला असतो आणि तो ऐश्वर्याला म्हणत असतो की वाव ऐश्वर्या खरंच वा खूपच छान पिझ्झा होता आणि एकतर भूक सुद्धा मला खूप लागली होती आणि आता फक्त एक शेवटचा पीस उरलेला आहे, खाता का? तर ऐश्वर्या आता आणखीनच सारंगवर ओरडते, अहो सारंग मी एकदा तुम्हाला नकोय म्हणून सांगितलं ना। तेव्हा आता सारंग म्हणतो की मग तुम्हाला इतकं चिडायला काय झालं? तर ऐश्वर्या म्हणते की काय झालं म्हणजे मगासपासून मी तुम्हाला सांगते की मला पिझ्झा नकोय, एकतर मला खूप टेन्शन आलेलं आहे, मी आजीला काहीतरी काम सांगितलेलं आहे आणि त्या का आले नाहीत म्हणून मी त्यांची वाट पाहते आणि तुमचं नेमकं काही सुरू आहे की पिझ्झा खा म्हणून ऐश्वर्या आता सारंगवर दात खात असते। आणि तेवढ्यात आता आजी आत येते आणि ऐश्वर्याला तोंडावर बोट ठेवून शुक 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 शांत राहा असं सांगत असते अगदी खुणावून। परंतु ऐश्वर्याच्या तोंडाचा पारा तर चढलेलाच असतो। तर ऐश्वर्या म्हणते की अगं अहो आजी मी तुम्हाला किती वेळचं एक काम सांगितलं होतं आणि तुम्ही आता इकडे आलात, माझा जीव पूर्णपणे तुम्ही टांगणीला लावला होता, बघितलंस का मला किती टेन्शन आले होते, केव्हापासून मी तुमची वाट पाहते। आणि तेवढ्यात जानकी आत येते आणि हो असं ऐश्वर्याला उत्तर देते। आता जानकी अगदी तोऱ्यात आणि खोशून म्हणते की काम झालं ऐश्वर्या, परंतु आमचं काम झालं काय आजी? तेव्हा आता ऐश्वर्या आजीकडे पाहते तर जानकी विचारते की काय ग ऐश्वर्या काय झालं, तू आजीकडे असं का बघते? अगं तू तर आजीच्याच खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडत होती। तेव्हा आता आजी भामट्यासारखं ऐश्वर्याकडे पाहत असते, परंतु ऐश्वर्या अनफॉर्च्युनेटली यावेळेस मात्र तुझा नेम चुकला, मी आणि आईंनी आजीला रेड हँड पकडले। तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की एक मिनिट वहिनी, अगं काय चाललं तुझं हे सर्व, नक्की काय झालं, आजीला काय करताना पकडलेस तू? तेव्हा आता जानकी सांगते की सारंग भाऊजी नाना बरे व्हावे यासाठी एक काढा आम्ही आईंच्या खोलीमध्ये ठेवला होता, जेणेकरून नाना हे पूर्वीसारखे होतील, बोलू लागतील, परंतु तो काढा मात्र तुमच्या बायकोने आजीला गायब करण्यासाठी सांगितला आणि हे सर्व ऐश्वर्याने सांगितले होते। तर सारंगला धक्का बसतो, सारंग लगेच उठतो आणि ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या वहिनी काय सांगते, हे सर्व खरं आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो सारंग भाऊजी खरंच तुमच्या बायकोने असंच केलं, परंतु तो काढा मात्र खरा नव्हता, नाना बरे व्हावे यासाठी तो काढा मी आईंच्या खोलीत ठेवला, एवढंच फक्त मी आजी समोर बोलले होते। आणि आजीने लगेच हे सर्व काही ऐश्वर्याला जाऊन सांगितलं आणि त्यानंतर ऐश्वर्या इतकी घाबरली तर लगेच सारंग पुढचे म्हणतो म्हणून ऐश्वर्याने तो काढा आजीला गायब करण्यासाठी सांगितला का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, आणि आता तरी भाऊजी तुम्ही समजून जा की नाना बरे होऊ नये हे कुणाला वाटते ते आणि कुणाला नाही ते। तर ऐश्वर्याची लगेच बोलती बंद होते। तर जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या काय झालं, अशी का सुन्न पडलीस, बोल ना आता तुझी वाचा गेली का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही आजी खोटं बोलतात आणि सारंग समोर मुद्दा म्हणते की मी आजीला कोणतीही काढ्याची बाटली चोरण्यासाठी सांगितलीच नव्हती, मला तर त्या काढ्याच्या बाटलीबद्दल सुद्धा काही माहिती नाही। तर आजी तोंडालाच हात लावते आणि ऐश्वर्याकडे आश्चर्याने पाहत असते। तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की उगाच काहीतरी बरचळतात आणि ह्याच मुद्दाम ती बाटली काढायला गेल्या असती, काढायची बिड्याची चोरायला, मला खरंच काही माहिती नाही। तेव्हा आता आजी लगेच ऐश्वर्याला म्हणते की तू काय बोलतेस आणि अगं तू सांगितले म्हणून मी नानांच्या खोलीमध्ये गेले होते। तेव्हा ऐश्वर्याला घाम फुटतो, ऐश्वर्या म्हणते की उगाच काही कसं बोलता आजी, मी कुठे तुम्हाला काय सांगितले होते, ते काही तुमचं आहे ना ते सगळं काही माझ्यावर ढकलू नका। तेव्हा आता आजी लगेच जानकीला म्हणते की जानकी अगं ही खोटं बोलते। तेव्हा आता जानकी म्हणते की आजी अहो मला तर
तर अगोदरच पासून माहिती आहे, परंतु तुम्हाला मात्र ते आत्ता कळतंय, आत्ता तुम्हाला हा सगळा अनुभव येतोय असं सारंगकडे बघत म्हणते. आणि आजी अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. तर आता सारंग खाली मान घालतो. खोट्याला जर साथ दिली तर खोटच पदरी पडेल. की ऐश्वर्या कोणाची नाही, तर लगेच ऐश्वर्या जानिकवर ओरडते की जानकी, परंतु आजी मात्र आता ऐश्वर्यावर ओरडते की ऐश्वर्या बास, तिला बोलायचं कारण नाही. आणि ऐश्वर्या आजपर्यंत मात्र मी घरच्यांच्या विरोध केले आणि तुझ्या सगळ्या चुका मी पदरात घातल्या. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय आजी, आजी म्हणते की गुंडी गुंडी म्हणून मी तुझे लाड करत राहिले, परंतु शेवटी मात्र तू तुझा रंग दाखवलास. दूध पिऊन सापासारखी उलटलीस तू, त्यामुळे इथून पुढे तू माझ्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही, लक्षात ठेव. तेव्हा आजी तोऱ्यात तेथून जायला निघते. तर सारंग म्हणतो की आजी, अगं ये आजी, आणि सारंग धावतच आता आजी मागे निघून जातो. तेव्हा मात्र ऐश्वर्या खाली मान घालते. तर जानकी म्हणते की अडकलीस ना, आणि काय ग तुला काय वाटलं होतं तू इतकी सहजासहजी सुटशील. आणि ऐश्वर्या मी या घरामध्ये आले हे तू पुन्हा लक्षात ठेव. आणि काय ग पिझ्झा, मी भरवलेल्या पुरणपोळीने तुझं पोट नाही का भरलं? मला तर असं वाटलं होतं की एकही घास तुझ्या घशाखाली नाही जाणार म्हणून, आणि हरकत नाही पोटभर खा, जरी घशाखाली नाही गेलं तरी सुद्धा घशाखाली ढकल, कारण माझ्या नानांना कोणी ढकललं हे सगळ्यांसमोर लवकरच येणार आहे हे लक्षात ठेव. आणि त्याची पहिली ठिणगी आज पडली म्हणून जानकी आता ऐश्वर्याला खूप काही सुनावते. जानकीला खूप असा आनंद होतो आणि जानकी आपल्या रूम मध्ये येते. ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी कुठे गेली होती? त्यावर तर जानकी म्हणते की अहो घरातील घाण साफ करायला, घरात खूप कचरा झालेला आहे, त्यामुळे जळमट ही लवकरच वेळेतच काढायला हवी. ऋषिकेश म्हणतो की माहिती आहे, आणि या घरात आल्यापासून बघतोय मी तुझं नक्की काहीतरी सुरू आहे ते. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश बघितलं ना आजी आपल्या बाजूने आहे, आणि ऋषिकेश माणूस वाईट नसतो, त्याची संगत वाईट असते, आणि एकदा की संगत ही सुधारली माणूस सुद्धा आपोआप सुधारतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं आजी सुधारली, परंतु त्या ऐश्वर्याचं काय, ती कधीही नाही सुधारणार. तेव्हा आता जानकी म्हणते की तिला तर मीच वठणीवर आणणार आहे. तिला वाटत असेल की मी अगोदरची जानकी आहे, परंतु हा जो काही तिचा गैरसमज आहे ना, तर तो गैरसमज असेल. आणि हे बघा कालपर्यंत मी तिच्या सगळ्या काही चुका पोटात घातल्या, परंतु आजपासून मात्र मी तिची एक एक चूक ही सर्वांसमोर आणणार म्हणजे आणणारच. जे जे काही तिने मला सगळ्यांसमोर दिलेलं आहे ते सगळं काही व्याजासगट हा ऐश्वर्या नामक कचरा मी आता लवकरच घराच्या बाहेर काढणार आहे. त्यामुळे मला मात्र माझ्या घरामध्ये कोणतीही घाण नकोय आता. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही बेडवरच बसलेली असते आणि सारंगला गुड मॉर्निंग करते. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम सारंगला आणखीन पुन्हा एकदा म्हणते की सारंग तुम्ही खाली जातात ना, मग माझ्यासाठी प्लीज ब्लॅक कॉफी घेऊन येताल का? अहो कसं की माझी खरंच खूप अशी कंबर दुखते आहे. तेव्हा मात्र आता सारंग तरी सुद्धा एकही शब्द बोलत नाही, आणि बाकी लोकांसाठी मला हे सर्व दाखवावेच लागेल, कारण आपल्याला सगळं काही या लोकांसमोर नाटक करावे लागते. मला चालता येत नाही आणि माझी कंबर जरा जास्त दुखते, आणि असं बेडवर पडून पडून खरंच माझी आता जास्तच कंबर दुखायला लागली. त्यामुळे प्लीज तुम्ही मला माझ्यासाठी कॉफी आणून देतान का? तेव्हा आता सारंग म्हणतो की त्यापेक्षा मी तुम्हाला आयुर्वेदिक काढा आणून देऊ का, म्हणजे तुम्हाला जास्तच बरं वाटेल. काढा तुम्ही आजीला गायब करायला सांगितला होता तो काढा, आणि हे बघा कॉफी वगैरे मी तुम्हाला काही देणार नाही, आणि जर एवढी कॉफी तुम्हाला प्यायचीच असेल तर खाली जा आणि प्या, आणि तेथे पिझ्झाचा तुकडा पडलेला आहे तो पिझ्झा खा, असे रागानेच बोलतो. तर ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो तुम्ही माझ्याशी असं काय बोलता, नक्की काय झालं? तेव्हा आता सारंग लगे रागाने ऐश्वर्याला म्हणतो की आजपर्यंत मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता, प्रत्येक गोष्टीत मी तुमची साथ दिली होती. तुम्ही मला स्पर्धेमध्ये चिटिंग करायला सांगितली तेव्हा तरी सुद्धा मी चिटिंग केली. आईशी खोटं बोला, मी खोटं बोललो. घरामध्ये चोरी करायची सांगितली तर मी चोरी सुद्धा केली. तुमची सावली बनून मी राहिलो, आणि तुम्ही काय केलं? तुम्ही तर माझ्या वडिलांना त्रास देण्यासाठी या सगळ्या काही गोष्टी तुम्ही केल्या. एरवी तर मला हे पटलं सुद्धा नव्हतं, परंतु काल तर विश्वास ठेवायलाच जागा नव्हती. जे काही तुम्ही केलं ते माझं नशीब त्या जानकी वहिनीनं. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात ओरडते की अरे तुला कळत नाही का, त्या जानकीनेच हे सर्व केलं, आणि ते पण मुद्दा. आणि ऐश्वर्या परत आता सारंग जेव्हा रागाने जायला निघतो तर सॉरी सारंग, अहो माझा म्हणायचा उद्देश चुकला, परंतु हे सगळं काही त्या जानकीनेच केलं. अहो ती आपली टीम तोडायला पाहते आणि ती आपल्याला एकत्र नाही राहून देणार, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि का मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा? मग सांगा का विश्वास ठेवायचा? कारण काल रात्री मात्र ती जी काही काढ्याची बॉटल आहे ती चोरण्यासाठी तुम्ही पाठवलं होतं किंवा नाही हे खरं सांगा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो पाठवलं होतं, परंतु मी त्यांना तेथे का पाठवलं याचा विचार तुम्ही नाही का केला? अहो सारंग एकदा विचार करा की जी माणसं ही जखमा देतात तर तीच माणसं असा विचार कसा करू शकतात ते मला सांगा तुम्ही.
आईने आपल्या नानांना ढकललंच, ती असं कसं करू शकते? म्हणजे तीच बाई त्यांना बरं करण्यासाठी काढा घेऊन येऊ शकते का? म्हणजे हे सगळं काही ऐकताना तुम्हाला विचित्र नाही वाटत का? मला आजीकडून हे कळलं तेव्हाच मला काहीतरी असा संशय आहे आणि संशय आला. जो काही काढा ती नानांना द्यायला जाते आणि त्या काढ्यात जर तिने विष कालवलं असेल तर मग काय करणार? तेव्हा आता सारंग म्हणतो की काय विष? विचार करून म्हणतो की नाही ऐश्वर्या, जानकी वहिनी विष कशाला कालवेल? तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की सारंग का करणार नाही, कारण आता नाना तर प्रत्येक शब्द बोलायला त्यांनी सुरुवात केली आणि जर उद्या ते बरे झालेत आणि त्यांनी जर सर्वांसमोर हे सांगितलं की मला जिन्यावरून ढकलणारी कोण होती? जानकीच होती, मग ती जानकी 12च्या भावात नाही जाणार का? तेव्हा आता सारंग म्हणतो की जानकी वहिनी, तर ऐश्वर्या म्हणते की हो एक्झॅक्टली, आणि या अगोदर सुद्धा जानकीने अगदी नानांना जीवे मारण्यासाठी एकदा त्यांच्या रूममध्ये विषारी साप सोडला होता आणि आता सुद्धा ती त्या काढ्यामध्ये विष कालून नानांना मारण्याचा प्रयत्न करते. आणि हे जेव्हा मला समजलं म्हणून मला ते जमत नसताना मी आजीला तो काढा गायब करण्यासाठी पाठवलं होतं. आणि मला काय माहिती, कारण हे सगळं काही विश्वचक्र जानकीने अगोदरच रचून ठेवलं होतं आणि आजीला मात्र माझ्या विरुद्ध भडकवलं. सारंग, त्या जानकीचा मास्टर प्लॅन तुम्हाला कळतो का? कालपर्यंत आजी, तुम्ही, मी, आपली एक टीम होती, परंतु तिने एकाच दिवसामध्ये पिझ्झा सारखे 3 तुकडे आपल्या टीमचे करून टाकले. मी तुम्हाला सांगते सारंग, अहो ती बाई डोक्यावर पदर आणि मेंदूमध्ये शास्त्री प्लॅन घेऊन वावरते आपल्या घरामध्ये. म्हणून आता ऐश्वर्या पुन्हा सारंगचा मन वळवण्याचा प्रयत्न करते, थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि सारंग, अहो तुम्ही तर माझ्यावर संशय घेतात, मलाच नाव ठेवतात, म्हणून आता मोठमोठ्याने रडायचं नाटक सुरू करते. तेव्हा आता नंदी बैलासारखा सारंग होला हो करणारा लगेच ऐश्वर्याच्या काबूत येतो आणि ऐश्वर्या प्लीज, अहो रडू नका. तेव्हा ऐश्वर्या जोरात ओरडते की अहो मी रडू नको तर काय करू सार, म्हणजे या घरासाठी मी इतकं काही करते, या घरासाठी मी स्वतःला झोकून दिलं आणि या घरात मात्र मला काडीची सुद्धा किंमत नाही हो. बाकी कुणाचा मला काही फरक नाही, कोणी मला नाही विचारलं तरी चालेल, पण माझा नवरा माझ्या बाजूने नाही हो. म्हणून आता जोरात असं भोकाड पसरते, अगदी लहान मुलासारखं नाटक करत इकडे तिकडे पाहते. सारंग लगेच, ऐश्वर्या अहो तसं नाही, अहो ऐश्वर्या मी आहे ना तुमच्या बाजूने. म्हणून आता सारंग ऐश्वर्याची मनमानी करायला परत बेडवर बसतो. त्याचा जीव मात्र आता ऐश्वर्या रडत असते, तिळतिळ तुटत असतो, परंतु ढोंगी ऐश्वर्या नाटक करणं तर पटाईत असते. आपला चेहरा वळवते आणि हसते सुद्धा. परंतु सारंग, हा तर सारंग खरं प्लीज ऐश्वर्या रडणं थांबा म्हणून स्वतः सुद्धा आता रडायला सुरुवात करते. त्यानंतर आता इकडे जानकी ही गरम गरम थालीपीठ तयार करते आणि ते पण आता सौमित्रांच्या आणि ऋषिकेश यांना खायला देते. तेव्हा सौमित्र म्हणतो की बहिणी अगं बास ना, ऑलरेडी मी 3 खाल्ले. तेव्हा आता जानकी म्हणते की 5-6 थालीपीठ खाणारे माझे भाऊजी 3वरच बास म्हणतात, भाऊजी हे नाही चालणार. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की बहिणी आवडतात पण बास झालं ग. तर अवंतिका म्हणते की खा ना, अरे तू लाडवा आहेस ना वहिनींचा. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आहेस ते माझे लाडके भाऊजी, म्हणून खास थालीपीठेचा आणि तुमच्यासाठी केलं भाऊजी. काय हो चांगलं झालं का नाही थालीपीठ? तेव्हा आता सौमित्र कमाल असे म्हणतो आणि तेवढ्यात आजी येते. आजी बसा ना, थालीपीठ केलं, तुम्ही बसा खायला. तेव्हा आता आजी म्हणते की मला काय म्हणायचं, अगं तू खायला बस, मी तुला खायला थालीपीठ करून वाढते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका आश्चर्यानेच आता आजीकडे पाहायला सुरुवात करतात. आजी म्हणते की काय रे काय झालं, तुम्ही माझ्याकडे असं टकलावून का बघता? आणि आजी जानकीला बसायला लावून मी लगेच थालीपीठ घेऊन येते म्हणून किचन मध्ये जाते. तेव्हा अवंतिका म्हणते की 1 मिनिट, हे सर्व काय आहे? तेव्हा सौमित्र म्हणतो की आजी असं बोलू शकते, माझा तर विश्वासच नाही बसत. तेव्हा अवंतिका जानकीला विचारते की वहिनी खरं सांगा, यात तुमचाच हात आहे ना, नक्की काय केलं हो वहिनी? सौमित्र म्हणतो की वहिनी सांग ना, अगं नक्की काय जादू केली? तेव्हा आता जानकी तेथे खुर्चीवर बसते आणि सौमित्रला म्हणते की भाऊजी अहो जादूगर कधी आपली जादू सांगत नसतो. म्हणून आता सौमित्र खुणावतो जानकीला की ऋषिकेशकडे बोट दाखवून. तेव्हा आता जानकी त्या दोघांना शांत राहायला सांगून ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, सौमित्र भाऊजी, अवंतिका आणि मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. तेव्हा आता ऋषिकेश त्या तिघांकडे पाहतो आणि बोला असे म्हणतो. तेव्हा अवंतिका सौमित्रला खुणावते की बोल तू अगोदर. त्यानंतर आता इकडे सारंग हा ऐश्वर्याला म्हणतो की प्लीज तुम्ही रडू नका, मला सुद्धा रडायला येतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग तुमच्या डोळ्यामध्ये, मग मी सुद्धा नाही रडतो. आणि या सारंग पूर्ण टीम मला पहिल्यासारखी हवी आहे, आजी तर गेले आपल्याला सोडून. तेव्हा आता सारंग म्हणतो की तुम्ही आजीचं टेन्शन घेऊ नका, मी पुन्हा आजीला समजावून आपल्या टीम मध्ये घेऊन येतो. तुम्हाला आपली टीम एक पाहिजेला मी लगेच आजीला सांगतो आणि मी आजीला जानकी वहिनीचा प्लॅन सांगतो, ती लगेच आपल्याकडे येईल, कारण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही रडू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमची पाठ दुखते तुम्ही आराम करा, मी खाली जाऊन तुमच्यासाठी कॉफी पाठवतो, ब्लॅक कॉफी स्ट्रॉंग विदाउट शुगर. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा खुश होत आणि सारंग
सारंग थँक्यू, हे जे काही करते ना सगळं काही मी तुमच्या प्रेमापोटी करते आणि सारंग हे कुटुंब पुन्हा तुमच्या ताब्यात यायला हवं आणि मला माहिती आहे की अहो आईंचा माझ्यावर विश्वास नाही परंतु लवकरच त्या माझ्यावर विश्वास सुद्धा ठेवतील. त्यांना ह्या जानकीचं ढोंगी रूप कळेल आणि त्या नक्की त्यांचे डोळे उघडतील, पण त्यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागेल. सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, मी तुमची प्रत्येक मदत करायला तयार आहे आणि तुमची पाठ दुखते म्हणून तुम्ही या रूम मध्ये अडकून पडलात ना, मग काळजी करू नका. बाहेर काय काय सुरू आहे ते सगळं काही मी तुम्हाला सांगेन. मी आईवर नजर ठेवेल आणि मी जानकी वहिनीवर सुद्धा फोकस करेल. ऐश्वर्या, मी तुमचा सीसीटीव्ही फुटेज बनेल, सगळी काही माहिती मी तुम्हाला देईन. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि आराम करा. तर ऐश्वर्या मुद्दाम आता नाटक करत सारंगच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. किती प्रेम करता तो तुम्ही माझ्यावर. तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याचा हात पकडायला जातो तर ऐश्वर्या हात बाजूला काढून घेते आणि म्हणते की कॉफी आणताल ना माझ्यासाठी स्ट्रॉंग. तर सारंग खुशून म्हणतो की हो पाठवतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला नक्की यांना काय सांगायचं असतं तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी बोला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ऋषिकेश दादा हे बघ, घरामध्ये किती काही घडलं तरी पहिल्यापासून आम्ही तुमच्याच बाजूने होतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की माहिती आहे मला, मुद्द्याचं बोल, नक्की काय बोलायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की काय वकील साहेब तुम्ही आणि नर्वस होतात, एवढं कोर्टामध्ये जज समोर सुद्धा तुम्ही नर्वस झाला नसताल, तुमचाच भाऊ आहे आणि काय तुम्ही इतकं घाबरता. आणि ऍक्च्युली म्हणजे आपण आता कंपनी ही सुद्धा आपली सुरू करणार आहोत, मग त्या कंपनीसाठी लीगल ऍडव्हायझर सुद्धा आपल्याला नकोय का. एखादा किंवा एखादी असं अवंतिकाकडे बघत सुद्धा म्हणते की लीगल ऍडव्हायझर आपण लवकरात लवकर अपॉइंट केली तर किंवा केला तर ऍडव्होकेट अवंतिकाला आपण अपॉइंटमेंट करू शकतो. तेव्हा आता सारंग खाली येतो आणि सारंग मात्र यांचं हे सर्व बोलणं ऐकतो. तेव्हा ऋषिकेश लगेच हसून म्हणतो की चांगलं आहे आणि यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे की तुम्ही इतकं घाबरता. आणि अवंतिका मात्र लीगल ऍडव्हायझर जर होणार असेल तर त्यात म्हणजे कंपनीचं फायद्याच असेल. अवंतिका खूप खुश होते. जानकी तिचं कॉंग्रॅच्युलेशन्स बोलून तिच्या हातामध्ये हात देत आणि दोघे एकमेकींना मिठी मारतात. अवंतिका सुद्धा खुश होऊन थँक्यू वहिनी असं म्हणते. जानकी म्हणते की थँक्यू काय अवंतिका, मला पार्टी हवी आहे, थँक्यू वगैरे काही नकोय. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी डन, फक्त कुठे आणि कधी ते सांगा. जानकी म्हणते की नक्की, अवंतिका म्हणते की नक्की. दोघेही खूप खुश होतात. अवंतिका ऋषिकेशला सुद्धा थँक्यू सो मच म्हणते की तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवला, पण दादा आपल्याला नवीन ऑफिस सुरू करावं लागेल. तेव्हा सौमित्र म्हणतो की ऑफिस कशाला, आपल्याकडे तर ऑफिस आहे. तर जानकी म्हणते की हो एक्झॅक्टली आपलं ऑफिस तर आहे ना. तर ऋषिकेश म्हणतो की सुमित्रा एंटरप्राइजेस ते आमचं नाही असं बोलून तो जायला निघतो. जानकी त्याला थांबवते आणि आमची कंपनी नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो. पार्वती आईने केलेल्या प्रॉपर्टी पेपर्स नुसार सुद्धा ही तुमच्याच नावे आहे आणि फक्त कंपनी नाही तर हे घर शेती हे सगळ्याचे वारसदार तुम्ही एकटे आहात. ही सगळी तुमची जबाबदारी आहे आणि तुम्हीच जर या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं तर कसं चालेल. तेव्हा आता सारंग हे सर्व ऐकून मनात म्हणतो की जानकी वहिनी दादाचे कान भरते ती काय, नक्की ती तर तेच करते. ऐश्वर्या बरोबर म्हणत होत्या की जानकी मात्र आमचं सगळं काही हिसकावून घेणार, म्हणून सारंगचा पुन्हा गैरसमज होतो. तेव्हा सौमित्र सुद्धा ऋषिकेशला म्हणतो की वहिनी एकदम बरोबर बोलते, तुला ते ऑफिस ताब्यात घ्यायला हवं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या ऐवजी माझ्या कंपनीचं नाव असेल जानकी एंटरप्राइज कंपनी. तेव्हा हे ऐकून जानकी थोडीशी नाराज होते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी दादा एकदम बरोबर बोलतो, कारण सुमित्रा एंटरप्राइज कंपनी परत उभी नाही राहू शकत. तेव्हा अवंतिका सुद्धा म्हणते की हो दादा, या प्रोसेसला आपण लवकरच सुरुवात करायला हवी. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे तुम्ही प्रोसेसला सुरुवात करा. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आपल्याला लिगली तर जावं लागेल, परंतु थांबा मी एकदा आईंशी बोलते, कारण कुठलाही गैरसमज मला आता नकोय आणि मग जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आपण घेऊ शकतो. एवढ्यात आता सुमित्रा तेथे येते आणि म्हणते की मी सर्व काही ऐकलं. तर सारंगला लगेच आनंद होतो. माझी कंपनी जानकीच्या नावावर हे सगळं काय चाललं, म्हणून सारंगला तर लगेच आनंद होतो. तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते की तू तर बोलूच नको आणि तुमचं हे जे काही चाललेलं आहे ना ते मला मान्य आहे असं म्हटल्यानंतर आता सर्वांचे चेहरे तर खोलतात, परंतु सारंगचा आता हसरा चेहरा लगेच पडतो. तर जानकी म्हणते की आई काय, अहो मी किती घाबरले. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई खरंच तू किती फिल्मी आहेस ग. तेव्हा जानकी म्हणते की आई मला सुद्धा जे काही करायचं होते ते तुम्हाला विचारून करायचं होतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुम्ही जे काही निर्णय घेताल, ज्या काही गोष्टी कंपनीत होतील ते मला सांगा. सांगताल ना नक्की. तर जानकी खुश होते. सुमित्रा म्हणते की बाकी मी तुला मनापासून सांगते की खरंच जानकी मला खूप असा आनंद झाला जानकी एंटरप्राइजेस, परंतु अजूनपर्यंत ऋषिकेश मात्र सुमित्राशी बोलायला तयार नसतो. आणि जानकी हे पग लग्न होऊन तू जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून मी आपलं घर आणि स्वयंपाकघर तुझ्या ताब्यात सोपवलं, तसा हा रणदिवे कुटुंबाचा वारसा आणि कंपनी मी तुझ्यावर सोपवते. तेव्हा जानकी खुश होऊन सुमित्राला प्रेमाची मिठी मारते आणि दोघीही मायलेकी एकत्र येतात. सारंगचं मात्र आता हे सर्व बघून आणखीनच जळफळाट होतो. हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीला म्हणतो की कंपनीत जे काही आहे ते करायचं मला विचारून करत
तेव्हा बाईंना तू कळव, जे काही कंपनी आमची जरी असली ना, सगळं काही विचारून आम्ही तुम्हाला करतो. म्हणून ऋषिकेश खूप असा भडकतो. त्यानंतर सारंग लगेच ऐश्वर्याला सगळं काही येऊन सांग. आणि हे काही त्यांच्या हातात सर्व काही गेलेलं नाही, आणि जरीही त्यांच्या हातात जरी गेलं तरी सुद्धा आपण त्यांच्याकडून हे सगळं हिसकावून घेऊ. त्यासाठी फक्त आई माझ्या मुठीत यायला हवी, आणि एकदा की आई आपल्या मुठीत आली ती सगळं काही आपल्या हातात येईल. तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच खुश होते. आणि इकडे जानकीला ऋषिकेशचा प्रश्न मोठा उभा राहतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.